तुम्ही कधी असा झणझणीत, चमचमीत असा पाटवडी रस्सा खाल्लाय का? नाही ना? चला तर आज बघूया पाटवडी रस्सा कसा करायचा. पाटवडीची रेसिपी कालच आपण पाहिली. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. सुरुवातीला पाटवडी केलेल्या कढईमध्येच पाणी घालायचं. त्याला जे पीठ चिकटलेलं असतं ते काढून घ्यायचं. पाण्याला उकळी काढून घ्यायची. नंतर एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं. तेल थोडंसं जास्तीचं घालायचं. झणझणीत रस्सा करतोय. यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची. आलं लसूण घालायचं. थोडंसं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर पण छान परतून घ्यायची. नंतर सुकं खोबरं मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आणि ते घालायचं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे धण्याची पूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि काळं तिखट घालायचं. थोडीशी हळद घालायची. हे सगळा मसाला 1 मिनिटभर छान परतून घ्यायचा आणि नंतर आपण जे कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं होतं ते घालायचं. व्यवस्थित हे गरम पाणी आहे त्यामुळे या रश्श्याला एकदम भन्नाट चव येते. एकदम रसरशीत असा हा रस्सा आहे. तर्रीदार रस्सा आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या रश्श्याला आता आपण छान उकळी काढून घ्यायची आहे. 1 मिनिटभर छान उकळी काढून घ्यायची. पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या वड्या घालायच्या आहेत, म्हणजेच पाटवडी घालायची आहे. त्यामुळे या रश्श्याला आणखीनच मस्त चव येते. रश्श्याला उकळी आली इथे आपला झणझणीत असा पाटवडी रस्सा तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये अशा वड्या घ्यायच्या आणि त्याच्यावरती हा गरमागरम रस्सा घालायचा आणि मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरी बरोबर खायचं. भन्नाट बेत होतो. या पद्धतीने नक्की